नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एकदम क्रिस्पी असे रोल्स बनवलेले आहेत आणि हे मुलांच्या खूप आवडीचे आहेत. वरतून किती क्रिस्पी झालेले आहे त्याचा आवाज तुम्ही ऐकू शकतात. तर रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतरच कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण यासाठी घेतलेलं आहे एक मक्याचं कणीस आहे. आता कसं पावसाळ्याचा सीझन आहे आणि या सीझनमध्ये भरपूर मक्याचे कणस येतात. आता हे मक्याचं कणीस आपण उकडायला ठेवलेलं आहे थोडंसं मीठ घालून पाण्यामध्ये. आता आपण घेतलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मैदा. त्यामध्ये आपण 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे, थोडंसं मीठ आणि हे पीठ आता आपण भिजवून घेणार आहोत. तर हे पीठ आपल्याला जास्त घट्ट पण मळायचं नाही आणि जास्त सैलसर पण करायचं नाही. तर हे पहा आपण मीडियम असं हे पीठ भिजवून ठेवलेलं आहे. थोडंसं मी आणखीन त्याला मळून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने आपल्याला ह्या पिठाचा गोळा करून त्याच भांड्यामध्ये आपण झाकण ठेवून देणार आहोत. तर आता आपण ह्या स्टफिंगसाठी तयारी करायला घेतलेली आहे. त्यासाठी घेतलेला आहे आपण 1 कांदा मीडियम आकाराचा, 1 शिमला मिरची आणि आपल्याला हे सर्व एकदम बारीक कट करून घ्यायचं. हे पहा या पद्धतीने कांदा कट करून घेतलेला आहे. आता आपण शिमला मिरची कट करून घेणार आहोत. तर यासाठी आता आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. म्हणजे हे स्टफिंग आहे ना आपलं अजिबात तिखट बनणार नाही, कारण ह्या पोपटी मिरच्या आहेत ह्या अजिबात तिखट नसतात. तर आता आपलं हे कट करून झालेलं आहे. हे पहा या पद्धतीने शिमला मिरची पण आपण कट करून घेतलेली आहे. हे स्टफिंग रोल आपले जवळपास 14 झाले होते. तर त्यानुसार तुम्ही साहित्य कमी किंवा जास्त घेऊ शकता. तर आता आपल्या ह्या भाज्या जवळपास कट करून झालेल्या आहेत. मिरचीचे पण आपण खूप छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. म्हणजे लहान मुलांसाठी जेव्हा आपण हे असे पदार्थ बनवतो ना, तर तेव्हा हे अजिबात तिखट लागण्याची शक्यता राहत नाही. तर आता आपल्या ह्या भाज्या ज्या आहेत त्या कट करून झालेल्या आहेत. आपण ह्या एका भांड्यात काढून घेऊया. आता आपल्या मक्याचं कणीस जे आहे ते उकडत आहे. आपल्या ह्या भाज्या कट करून झालेल्या आहेत आणि आपण पीठ पण भिजवून ठेवलेलं आहे. तर हे मक्याचं कणीस आपलं व्यवस्थित उकडलेलं आहे. आता आपण ह्याला चाकूने कट करून घेणार आहोत. हे पहा या पद्धतीनं आपण ह्या रोल्ससाठी ज्या शीट्स वापरणार आहे त्या आपण ह्या पिठापासून बनवणार आहोत. तर ह्या रोलसाठी ज्या शीट्स आहेत त्या बाजारात सुद्धा विकत मिळतात किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. पण आपण ह्या सर्व घरीच बनवलेलं आहे. तर हे आपले आता मक्याचे सुद्धा दाणे काढून झालेले आहेत. आपण त्याला थोडंसं कट पण केलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. नंतर घातलेला आहे 1 चमचाभर आपण ऑर्गॅनो आणि 1 चमचाभर चिली फ्लेक्स. तर हे सर्व साहित्य आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता ह्या स्टफिंगसाठी आपल्याला थोडंसं बाइंडिंग हवं आहे, म्हणून आपण 1 मूठभर पोहे घेतलेले आहेत. तर ते पोहे आपण आता भिजवून घेतलेले आहेत. कारण हे स्टफिंग जेव्हा आपण भरतो ना त्या रोल्समध्ये, तर तेव्हा थोडंसं मॉइश्चर असलेलं बनलं पाहिजे, म्हणून आपण पोहे भिजवून घेतलेले आहेत. आता आपण हे पीठ जे आहे ते थोडंसं मऊ करून घेतलेलं आहे. परत थोडंसं मळून घेतलेलं आहे आणि ह्याचे आता आपण छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत. तर हे पहा, हे आपल्या लिंबाच्या आकाराचे आहेत. जास्त मोठे पण नाहीत आणि जास्त छोटे पण नाहीत. म्हणजे या पिठाच्या आपण ज्या शीट्स बनवणार आहेत त्या एकदम पातळ बनणार आहेत. तुम्हाला मी नंतर दाखवते समोर. तर हे पहा, आता आपण ह्याची एक छोटी पुरीच्या आकाराची पोळी लाटून घेणार आहे. पुरीपेक्षा थोडीशी मोठी लाटून घेतलेली आहे आणि ही लाटून आपण बाजूला ठेवली. लगेच दुसरी पोळी लाटून घेतलेली आहे. आता आपण ह्या एक सोबतच 2 मिडियम आकाराच्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. हे पहा या पद्धतीनं. आणि आता आपण एका पोळीवर तेल टाकलेलं आहे. नंतर आपण वरतून थोडंसं मैदा किंवा गव्हाचं पीठ घालायचे आणि त्याच्यावर दुसरी पोळी चिटकवायची आणि नंतर हे दोन्ही सोबत एकत्रच लाटायचे. आता हे दोन्ही एकत्र लाटल्यामुळे आपल्या 2 शीट्स तयार होत आहेत आणि ह्या खूपच पातळ बनतात शीट्स. हे पहा, ह्या शीट्स लाटताना जेवढं पातळ लाटता येईल तेवढं लाटायचे. आता आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे. हे पहा, आणि आता ह्याला आपल्याला हे अर्ध कच्चं भाजून घ्यायचे. पूर्ण आपण जशी पोळी भाजतो तसं नाही भाजायचे. हे पहा या पद्धतीनं. हे पहा, आता आपली ही अर्धवट भाजलेली जी शीट्स आहे ती तयार झालेली आहे आणि ह्याच शीट्स तुम्ही रेडीमेड सुद्धा विकत आणू शकता. आता हे आपल्या शीट्स तयार झालेल्या आपण झाकून ठेवलेल्या आहेत कपड्यानं. आता आपण हे स्टफिंगचं जे मिश्रण आहे त्यामध्ये मगाशी भिजवून घेतलेले पोहे घातलेले आहेत. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आता आपण घालणार आहोत 100 ग्राम चीज. आता आपण हे चीज घातल्यामुळं मुलांच्या एवढे आवडीचे होतात ना हे रोल्स, की तुमची मुलं आठवड्यातून तुम्हाला नक्कीच 3 वेळेस तर बनवायला लावणार. माझ्या मुलांनी मला हे आठवड्यातून खरंच 2 ते 3 वेळेस बनवायला लावलं. तर हे पाहता आपण हे चीज घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहेत. आणि ही चीज तुम्ही जेव्हा फ्रीजमधून डायरेक्टली वापरताना तर ते वितळत नाही. चीज वापरण्या अगोदर कधी पण अर्धा ते पाऊण तास तुम्ही बाहेर काढून ठेवायचं.
आता आपण हे रोल्स बनवण्यासाठी एक स्लरी तयार करून घेणार आहे. तर त्यासाठी आपण एक बाउल घेतला आहे. त्यामध्ये 3 ते 4 चमचे आपण गव्हाचं पीठ किंवा मैदा घेऊ शकतो. तर मी हे गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्याची दाटसर स्लरी तयार करून घ्यायची. हे पहा या पद्धतीने पाणी थोडंसंच घालायचं, कारण एकदम जर पाणी घातलं तर ते जास्त पातळ बनण्याची शक्यता असते. म्हणून आपण थोडंसं पाणी घालून हे एकदम दाटसर बनवून घेतलेलं आहे. तर हे पहा आता हे तयार झालेलं आहे. आता आपण ह्या मगाशी ज्या शीट्स तयार करून घेतलेले आहेत त्यापैकी आता त्याची एक शीट्स आपल्याला काढून घ्यायची. हे पहा या पद्धतीने ह्या निघतात आणि ह्या शीट्स खूप पातळ झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि 2 एकदम अलगदपणे बाजूला निघत आहेत. तर आता आपण ही एक शीट्स काढून घेतलेली आहे. त्यावर आपण हे मगाशी तयार करून घेतलेलं स्टफिंग घातलेलं आहे आणि या पद्धतीने फोल्ड करून आपण याचा रोल बनवून घेणार आहे. तर याच्या कडेला आपण आता ही मगाशी तयार करून घेतलेली स्लरी लावायची आणि चिपकवून घ्यायचं ह्याला. हे पहा या पद्धतीने आता आपल्याला हा रोल फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे हा रोल अजिबात सुटणार नाही आपण जेव्हा तेलात तळणार आहोत. तर ह्याला तुम्ही एअर फ्रायरमध्ये फ्राय केलं तरीही चालतं, पण माझ्याकडे एअर फ्रायर नाही आहे, त्यामुळे मी आता ह्याला डीप फ्राय करून घेणार आहे. पण डीप फ्राय केलं तरी सुद्धा खूप क्रिस्पी आणि खूप छान झाले होते. आता आपलं तेल पण तापलेलं आहे. आपण ह्याला आता हे रोल्स आपण अलगद तेलामध्ये सोडलेले आहेत आणि सोडल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो करायची. हे रोल्स तळत असताना गॅसची फ्लेम अजिबात फुल करायची नाही. आता आपले तयार झालेले आहेत कॉर्न चीज रोल्स आणि हे खूपच टेस्टी लागतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही कॉर्न चीज रोल्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. तर हे पहा किती क्रिस्पी झालेले आहेत आणि हे रोल्स टोमॅटो सॉस सोबत सर्व करायचे. तर हे पहा मध्ये चीज एकदम छान वितळलेलं आहे. तर भेटूया आपण आता असेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.